सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल मित्रांनो, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही गाडी चालवत असाल तर गाडी चालवत असताना हायबीमचा वापर करू नका. जर तुम्ही हायबीम आणि असं पांढऱ्या कलरचे जर बल्ब वापरत असाल तर तुम्हाला समोरचा कधीही साईड देणार नाही आहे आणि अशा ठिकाणी साईड नाही देणार जिथं तुम्हाला खरंच आवश्यकता आहे. तर बघा, विचार करा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हायबीम कुठं कुठं वापरला पाहिजे, कुठं कुठं नाही वापरला पाहिजे. तर या गोष्टीबद्दल पण थोडंसं बोललेलो आहे याच्यामध्ये. तर योग्य वाटला व्हिडिओ तर मित्रांनो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि सहकार्य करा. शक्यतो आपण गाडी चालवत असताना आपल्या समोरून आपलेच कोणी लोक जात असतात. आपले म्हणण्यापेक्षा सर्वच जण आपले असतात. काल ऑफिसमधून आलो, राधा चौकातून मला घरी पोहोचायला 1.25 तास लागला. एवढं राहत काल त्यापेक्षा म्हटलं मी आज गावातून आलो असतो पटकन झालं असतं. तुमचा कुठला 4 व्हीलर आहे की 2 व्हीलर? 4 व्हीलर. आत्ता परवाच्या दिवशीचा व्हिडिओ आहे माझा इथला. काल तर परत दिवशी तेच परवाच्या दिवशी इथून मी परत पहाडीकडे गेलो, पहाडीवरून पुन्हा इकडे आलो सुसगावात आहे. एवढं लोकांनी दोन्ही साईड जाम करून टाकले होते. मी ते वळवताना हे ते व्हिडिओ टाकत असतो मी माझे युट्यूबला व्हिडिओ असतात ड्रायव्हिंगचे. हायवेवाल्यांचा फार राग पांढरे लाईट असते हायवे बसला आणि सगळे अप्पर लावलेले बघा. टिपर कोणीच लावले नाही म्हणजे लोकांना माहितच नाही अप्पर टिपर मला. लाईट साईडच देत नाही अजिबात, कुठलीही गाडी असते तर समोरची. तुम्ही पाहिलं का नाही मला माहिती नाही. ते पाषाणची जी गोळी इकडे येतात बघा, पाषाण गाव तिथं ते इनोवावाला अकॉर्डवाला दोन्ही जणी खाली घेतले पलीकडे. मी नाही स्टेअरिंगच फिरवत नाही. आपल्याला माहिती त्याचा हायबीमचा लाईट आहे म्हणजे त्याला सगळं दिसतंय. मग मी असं हायबीम लावतो, मग हलायचं नाही, फक्त सरळ जायचं, आपली लाईन सोडायची नाही. मग त्याला पलीकडे काय अडचण आहे त्याच्याशी आपल्याला काही घेणार येत नाही. तिकडे अडचण येतून जाईल नाही तर थांबून जाईल. बरोबर. इनोवाला थांबला होता मग. इनोवाल्याला ब्रेकच मारावं लागले का पलीकडल्या साईडला गाडी होती आणि खड्डा पण होता पलीकडे. मी जाणून करतो, मग मला खड्डे हे सगळं माहिती आहे. मग मी जाणून त्याच साईडला तिथं खड्ड्यात त्याची गाडी आपडलीच पाहिजे. किती जरी मोठा लाईट असला तर तिथं उपयोग नाही होणार. शेवटी आपल्याला लागतं ना खड्ड्यात. जर आपल्याला तर असं असतं. माझे 30 व्हिडिओ असते त्याच्यावर. ते बंद करण्यासाठी माझं चालू आहे. आफ्टर मार्केट तरी कमीत कमी बंद केले पाहिजे. बरोबर, प्रश्नच नाही. काय होतं काय माहिती आता. याला हायबीम लावली, आता मी त्याला हायबीम लावली, त्याला काहीच नाही दिसणार. हे काय हायबीम लावायची, याची पिवळ्या लाईटची हायबीम जास्त राहते. ते तरी एलईडीची पांढरी लाईट असते दिसत नाही. मग हे पिवळी लाईट जाते ना त्याच्यामध्ये, मग हे डायरेक्ट असं लागते डोळ्याला पण हायबीम. आणि हायबीम लावल्यास आपल्याला पण नाही दिसत तसं बघितलं. हायबीमचा प्रकाश कशासाठी असतो तुमचा, तुम्हाला पास द्यायचा आहे, नंतर तुम्ही टर्नवर आहेत, ब्लाइंड स्पॉटला आहेत, तर तुम्हाला हायबीम पाहिजे तेवढ्या पुरती पाहिजे. बरोबर आहे. हो. पण लोक काय करतात, हायबीम कंटिन्यू ठेवतात. मग आता यांनी लो बीम आहे माझी पण, मी त्यांची गाडी पूर्ण पाहू शकतोय. बरोबर, तसंच पाहिजे. तुम्ही तरी मी 300-350 किलोमीटर 400 नाहीतर मी गावाकडून समजा 700 किलोमीटर जरी रिटर्न आलो तरी माझी हायबीम कंटिन्यू नसते. हा, मला जिथे जेवढी पाहिजे तेवढी लावणार, परत काढणार. बरोबर आहे. आता यांनी पांढरी लाईट लावली आहे, यांची ड्युअल वाली आहे, एक प्रोजेक्टर वाली आणि एक ही आहे साधीवाली. पण ते प्रोजेक्टर वाली लाईटचे इफेक्ट नाही तेवढा राहत त्यांना पाहण्यासाठी, का तर ते फक्त तेवढे डॉट पडतात पुढे. हा, आम्हाला लगेच कळलं हायबीम ऐकलो हे हायबीम लाईट. पूर्ण बल्ब मध्ये आली लाईट की समजायचं हायबीम आहे. आणि जर बल्ब पूर्ण व्यवस्थित आपल्याला काही अर्धे दिसले ना समजायचं लो बीम. बरोबर. हे लोकांना कसं शिकवावं कसं करावं का पहिल्या RTO वाल्यांना शिकवावं लागतं, तेच मला प्रश्न पडला. RTO करायला पाहिजे. हा, मला एक स्पेशल व्हिडिओ बनवायचा आहे याच्यावर, मला एकट्याला नाही बनवता येत. बरोबर. मला कोणतरी सोबती पाहिजे. थोड्याशा 2-3 गोष्टी असतात.
सांगायचं सरळ घ्या ती गाडी वळवायचं. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि इथं पहा, आता माझी लो बीम आहे, हाय बीम केली मी, तर त्यांनी पण लो बीम केली. आता पाहू शकता त्यांनी लगेच. तर अशा प्रकारे आपण दोघांनाही या गोष्टीचा म्हणजे या हाय बीम लाईट्सचा त्रास होतो. तर याच्यासाठी आपण हाय बीम वापरायचा नाही.